त्यांनी रिते करून भरून घ्यावे, आपले श्रीमंत हृदय त्याने रिते करून घ्यावे. आभाळा एवढी त्यांची उंची, आभाळा एवढी त्यांची उंची, त्यांनी थोडे खाली यावे. मातीत ज्यांचे जन्म मिळाले त्यांना थोडे उचलून घ्यावे, मातीत ज्यांचे जन्म मिळाले त्यांना थोडे उचलून घ्यावे. आज या ठिकाणी वस्त्रगुल्म जिल्हास्तरीय जे काही साहित्य संमेलन आपण या ठिकाणी त्याचा आस्वाद आपण घेत आहोत, या सत्रामध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारचं एक सत्र या ठिकाणी ठेवलेलं आहे, महिलांसमोरील आव्हाने आणि उपाय. खरं तर या विषयावर PhDचा प्रबंध जरी लिहिला तरी तो अपुरा एवढा मोठा विषय आहे. आणि आत्ताच या व्यासपीठावरच्या ज्या काही दिग्गज आहेत, प्रतिभावान आहेत, ज्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतायत, त्या प्रत्येकीनं आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं आणि सांगत असताना सांगितलं की महिला म्हणजे पूर्वीच्या आधीचा जर आपण प्रवास पाहिला तर जन्मतः ती अगदी छोटी असते, नंतर कुमारिका होते, कुमारिकेनंतर तिचं लग्न करूनंतर तिचं लग्न होतं, नंतर तिचं म्हणजे हा जो कालखंड आहे, या एकंदरीत कालखंडाचा जर विचार केला त्या प्रत्येक स्त्री पुढचं आव्हान हे वेगळं आहे आणि त्यावर उपकार करावयाचे उपाय तेही वेगळे आहेत. आत्ताच मॅडमनी सांगत असताना प्रत्येकीनं तिच्या क्षेत्रातला अनुभव त्या ठिकाणी सांगितला. स्त्रीचा जर विचार केला तर स्त्रीची वर्गवारी करत असताना घरी राहणारी स्त्री, त्यानंतर नोकरीला जाणारी स्त्री, शेतात काम करणारी स्त्री, वेगवेगळ्या ठिकाणी कामगार म्हणून काम करणारी स्त्री, अशा वेगवेगळ्या विभागामध्ये तिचं विभागणी आपल्याला करावी लागेल. आणि या प्रत्येक स्त्री समोरचा जर विचार जर केला तर तिच्या समोरची आव्हाने वेगळी आहे आणि या प्रत्येक आव्हानानुसार तिला तिचा जो काही उपाय, जी काही योजना त्या ठिकाणी करायची आहे ती वेगळी आहे. आणि या सगळ्या गोष्टींचा जर विचार जर केला तर म्हणूनच याच्यासाठी अतिशय व्यासंगी असणारा हा विषय आहे, ज्यामध्ये आपण किती जरी बोललो, किती जरी लिहिलं, कितीही चर्चा घेतली, कितीही साहित्य संमेलनं जरी झाली तरी या विषयावर म्हणजे विषयाला त्याच्यात आपण ती पूर्णतः आपण त्याला बांधू शकणार नाही. आणि म्हणून खूप सुंदर संयोजकांनी हा विषय या ठिकाणी निवडला, आम्हाला सगळ्यांना या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. माझ्या कमी असणाऱ्या वेळात, कारण शेवटची संधी मला मिळाली, पुढे कवी संमेलन आहे, मला वाटतं बहुतेक समोर सगळे कवीच बसलेले असावे, कारण त्यांना स्टेजवर कधी यावं आणि कधी व्यक्त व्हावं या भूमिकेत ते सध्या आहे. म्हणून थोडक्यात माझे विचार या ठिकाणी मांडतो. या ठिकाणी मांडत असताना प्रत्येकीने सांगितलं की प्रत्येकासमोरची आव्हानं स्त्रियांसमोरची वेगळी आहे आणि योजावयाचे उपाय देखील वेगळे आहेत. आता आपण जी काम करणारी स्त्री आहे, नोकरीला जाणारी स्त्री आहे, यांचा जर विचार केला तर घरचं वेळापत्रक, बाहेरचं वेळापत्रक आणि हे मॅनेज करत असताना त्या स्तरावर येणाऱ्या अडचणी, त्यावर योजावयाचे उपाय हे त्या स्त्रिया त्या ठिकाणी भेडसावत असतात. आता कुमारी म्हणजे जी विद्यार्थिनी आहे, शालेय विद्यार्थिनी आहे, कॉलेजला शिकणारी जी काही तरुणी आहे, तिच्या समोरच्या समस्या वेगळ्या आहेत, तिच्या समोरची आव्हानं वेगळी आहेत आणि या आव्हानांच्या दृष्टिकोनातून तिला शोधायचं उत्तर वेगळं आहे. आणि एकंदरीत स्त्रीचा जर विचार केला तर ही जगाची जननी आहे, ही जगाची जननी आहे. आणि या जगजननीची आजची अवस्था जर बघितली तर ती मागच्या युगापेक्षा बरी आहे, तरी परंतु ती म्हणावी तेवढी समाधानकारक नाही. आणि म्हणून या ठिकाणी उपाय योजत असताना ज्यावेळेस कौटुंबिक पातळीवर या सगळ्या आघाड्यांवर काम करणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत, ज्या कामगार आहेत, शेतकरी आहेत, व्यावसायिक आहेत, वकील आहेत, वेगवेगळ्या शिक्षण क्षेत्रामध्ये, इतर क्षेत्रामध्ये नोकरी करणाऱ्या आहेत, या सगळ्यांना मी एक सांगेल की जेव्हा तुम्ही तुमच्या कौटुंबिक पातळीवर काम करत असताना तुमची स्वतःची मानसिकता ज्यावेळेस बदलाल, तुमच्यासोबत घरामध्ये असणारे तुमची जी काही मुलगी आहे, बहीण आहे, आई आहे, तुमचा मुलगा आहे, तुमचा भाऊ आहे, तुमचा पती आहे, धीर आहे, या सगळ्यांसोबतची भूमिका जर करत असताना की स्त्रीला पोषक प्राथमिक वातावरण जेव्हा तुमच्या कुटुंबात, ऑफिसच्या ठिकाणी, इतर काम करत असताना जेव्हा ते मानलं जाईल, कारण आता बघत असताना मॅडमने आता सांगितलं की तुम्ही ज्या ठिकाणी काम करत असताना स्वयंपाक हा तर फक्त पुरुषांचं नाही आहे, म्हणजे स्त्रियांचं नाही आहे, ते पुरुषांचंही आहे. म्हणजे स्त्री समानतेची भावना ही रुजवत असताना त्या ठिकाणी पुरुषांनीही घरामध्ये सहभाग कामामध्ये द्यावा, काम हलकं करावं. पण हे कुठंतरी ओढून ताडून आणण्यापेक्षा
ठेवणं त्या पुरुषांनी सुद्धा ती स्वीकारणं गरजेची आहे. आणि कुटुंब हे या गोष्टीचा सर्वात मोठा पाया आहे. कारण तुम्ही बाहेर कितीही भाषणं दिली, कितीही आरडाओरडा केला, कितीही सांगितलं, तर जी मूल्ये तुम्हाला स्त्रियांबाबत रुजवायची आहे ती तुम्हाला तुमच्या कुटुंबात प्रथम त्या ठिकाणी रुजवावी लागतील. आणि जेव्हा आपण मुलांना सांगतोय बाबा बाहेर टार्गेट केली म्हणजे करू नको, हे करू नको, ते करू नको, म्हणजे मुलींना आपण त्या ठिकाणी इकडे कराटे शिकवतोय आणि मुलाला मात्र आपण स्वयंपणे वागू देतोय. परंतु मुलींना घराबाहेर पडू नका असं म्हणण्याच्या ऐवजी जो मुलगा घरात आहे, बाबा रे तू घराबाहेर पडणार आहे, परंतु तू घराबाहेर पडल्यामुळं तुझ्या बहिणी व्यतिरिक्त समाजात वावरणारे इतर तुझ्या ज्या काही इतर बहिणी आहेत एक सोडून भविष्यात होणारी त्याची पत्नी सोडून की या एका तुझ्या पत्नीचा जर विचार जर सोडला तर तुझ्यामुळं कुणालाही आजूबाजूला त्रास होणार नाही. अशा प्रकारचं होतं तू बाहेर पडताना तुझं ठेव, तुझ्या ठिकाणी वावरतो त्या ठिकाणी ठेव. म्हणजे फक्त मुलीलाच आपण त्या ठिकाणी संस्कार देणं, त्यांना सांगणं, त्यापेक्षा घरात आपले जे भाऊ म्हणजे भाऊ आहे, त्यानंतर आपला नवरा आहे, मुलगा आहे. कारण आत्ता मॅडम मी स्वतःशी सांगताना सांगितलं की स्वतःचे जर वडील जर सोडले तर आजच्या जगात स्त्री ही कुठल्याही सामाजिक स्तरावर कौटुंबिक पातळीवर कुठेही सुरक्षित नाहीये. म्हणून ही जी भावना आहे सुरक्षेची भावना ही त्या म्हणजे मुलामध्ये आपल्याला आधी आपल्या कुटुंबात निर्माण करावी लागेल की ज्यामुळं बाहेर पडल्यानंतर त्याच्या होणाऱ्या एका बायकोशिवाय म्हणजे तिला ती ठरवली जाणार पण भविष्यात इतर त्याच्या बहिणीशिवाय म्हणजे तो कुणालाही त्या ठिकाणी इजा पोहोचू शकणार नाही, असुरक्षिततेची भावना तयार करू शकणार नाही. आणि आजच्या जगात समाजात मोबाईलच्या माध्यमातून असो किंवा इतर माध्यमातून असो ज्या गोष्टींचा अविचार चालू आहे, ज्या नको होणाऱ्या गोष्टी होत आहेत त्या ठिकाणी त्या थांबवायला आपण कुटुंबामधून त्या ठिकाणी निश्चितच मदत करू शकतो. या ठिकाणी विचार करत असताना बऱ्याच जणांनी आपले अनुभव सांगितले की एका आजीचं उदाहरण त्या ठिकाणी मला खूप सुंदर सांगितले. 70 ते 80 वर्षाच्या त्या आजी आणि 80 वर्षाचे ते आजोबा, पण घरात झालेला तो कलह आणि त्या कलहातून निर्माण झालेला तो प्रसंग आणि त्या घटनेतून घडलेल्या तो पुढच्या गोष्टी. परंतु ही गोष्ट हळूवारपणे जर लहानपणापासून जर मुलांच्या मनावर जर बिंबवली गेली, मुलींच्या मनावर जर बिंबवली गेली तर भविष्यात जी पिढी आपली घडणारी आहे ती पिढी तशी न घडता या पिढीचेच आपण जी काही घडवण्याची पद्धत आहे, संस्कार आहे ते आपण बदलूया आणि एक संस्कारक्षम चांगल्या प्रकारचा भारत आपण या ठिकाणी घडवूया. वेळ खूप झालेला आहे, कवी या ठिकाणी थांबलेले आहे. शेवटी एकच सांगत नव्या युगाची मी नव महिला, नव्या युगाची मी नव महिला आहे मनस्विनी, नव्या युगाची मी नव महिला आहे मनस्विनी, मीन दासी मीन देवता, जगेन माणूस म्हणून, जगेन माणूस म्हणून. थँक्यू. धन्यवाद मॅडम. आजच्या संमेलनाचा दुसऱ्या दुपारच्या सत्रामध्ये महिलांसमोरील आव्हाने आणि उपाय हा एवढा सुंदर आणि इतका व्हास्ट विषय आहे. बोलताना एक जण बोलून गेलं की याचा वेळीचा ग्रंथ जरी आपण लिहिला तो देखील पण कमी पडेल असा हा एक सुंदर विषय. या दुसऱ्या सत्राचे अध्यक्ष आदरणीय मंगल झोपे मॅडम, शिक्षणाधिकारी वाशिम, तसेच अतिशय व्यस्त वेळ काढून श्रीदेवी पाटील मॅडम वाशिम ठाणेदार, ज्यांना आपण ड्रेसमध्ये बघितल्यानंतरच त्यांच्यासमोर असणारे आव्हाने दूर सारून त्या आपल्यासमोर उभ्या आहेत. आणि मला असं वाटते पुरुषांपेक्षा महिला प्रेक्षक वर्ग पण भरपूर इथे आता उपस्थित आहे. तर एकदा हा जो विषय आहे आव्हानं, तर मला असं वाटते हे आव्हानं सगळ्यांनी स्वीकारूनच या मंचावर उपस्थित असणाऱ्या सर्व स्त्रियांनी संघर्षातून या इथे उभे राहिलेले आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. कारण विषय तुम्हाला काय होता की स्त्रियांसमोर असलेली आव्हाने आणि त्यावरील उपाय. तर मला असं वाटते या सर्व इथे ज्या बसलेल्या आहेत त्यांनी आव्हानं पण पेलली, त्याच्यावरचे उपाय पण शोधले आणि म्हणूनच त्यांना आज आपण ऐकण्यासाठी इथे आमंत्रित केलेलं होतं. तर श्रीदेवी पाटील मॅडम यांनी आपल्या व्यक्तित्वातून अतिशय वेळ काढून आपल्याला आपले विचार इथे मांडले, त्याबद्दल
वैयक्तिक माझ्यातर्फे आमच्या SNC शिक्षण संस्थेतर्फे आयोजकांतर्फे मनापासून आभार मानते. त्यानंतर आदरणीय विमल वाघमारे ज्येष्ठ साहित्यिक यांनी देखील महिलांसमोरील आव्हाने आणि त्यावरील उपाय यावर अतिशय मार्मिक विवेचन केलं, आपल्याला सर्वांना मार्गदर्शन केलं, त्याबद्दल देखील त्यांचे मनापासून आभार मानते. त्यानंतर सहाय्यक सरकारी अभियंता आदरणीय दीपाली साबार मॅडम यांचे देखील आमचे SNC शिक्षण प्रसारक मंडळातर्फे आभार मानते. तसेच आमच्या मैत्रीण डॉक्टर लता जावळे मॅडम मराठी विभाग प्रमुख यांनी देखील या विषयाला अतिशय गंभीरतापूर्वक हात घालून महिलांसमोरील आव्हाने याला फक्त महिलाच जबाबदार नाही आहे तर पुरुषही तेवढेच जबाबदार आहे ही भूमिका त्यांनी खूप चांगल्या आपल्या विवेचनातून अभ्यासपूर्ण मार्गदर्शनातून आपल्याला मांडली आपल्यासोबत. त्याबद्दल मॅडमचे देखील मी आभार मानते. यानंतर या परिसंवादाचं ज्यांनी सूत्रसंचालन केलं त्या आमच्या मैत्रीण हर्षा पसारकर मॅडम यांनी देखील सूत्रसंचालन अतिशय सुंदरपणे केलं, त्यामुळे त्यांचे देखील मी आभार मानते. हा विषय इतका मोठा आहे आणि इतका सुंदर विषय आहे की प्राचीन काळापासूनच सर्वांनी ही आव्हानं पेललेली आहे. आजची परिस्थिती, आधीची परिस्थिती यांनी सर्व मान्यवरांनी या दोन्ही परिस्थितींवर अगदी अभ्यासपूर्ण विवेचन करून आव्हाने आणि त्यावरील उपाय हे आपल्याला विस्तृतपणे सांगितलेले आहे. या सत्राचं हे सत्र आता अध्यक्षांच्या परमिशनने मी हे सत्र इथे संपलं असं जाहीर करते. यानंतर आयोजकांच्या सूचनेनुसार हर्षा पसारकर मॅडम यांचा सत्कार घ्यायचा आहे असं सूचना आल्यामुळे मी हर्षा पसारकर मॅडमला विनंती करते की त्यांनी समोर यावं आणि सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी हर्षा पसारकर मॅडम यांचा बुके, पुस्तक, स्मरणिका आणि पुष्प देऊन सत्कार करा. धन्यवाद मॅडम. यानंतर अध्यक्षांच्या परमिशनने हे सत्र इथे संपले आहे. लगेचच तिसऱ्या सत्राला आपण सामोरे जाणार आहोत. तर सर्व प्रेक्षक वर्गांनी इथेच थांबावं आणि तिसऱ्या सत्राचा पण आस्वाद घ्यावा अशी मी सर्वांना
ट्रान्सफर केली. अशी महाराष्ट्राचा अमूल्य असा ऐवज अर्थातच लावणी आता आपल्या सर्वांसमोर सादर होणार आहे. आणि सादर करते आहेत आर्य कॉलेजच्या विद्यार्थिनी प्राची लोखंडे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी विचारपीठावरती या ठिकाणी यावं, या रंगमंचावरती यावं.
समाज आणि भावनांचं प्रतिबिंब आहे. प्राचीने अतिशय सुंदर अशी लावणी या ठिकाणी सादर केलेली आहे. तिचं खूप खूप कौतुक आणि आपण सुद्धा एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये तिचं कौतुक करूया. मी बघतो की अनेक आमच्या माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या लाडक्या बहिणी या ठिकाणी छान छान चिमुकल्यांना घेऊन बसलेले आहेत. यानंतर आपल्या सर्वांसमोर जे सादरीकरण होणार आहे ते सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी आपल्या सर्वांसमोर महाराष्ट्राचं कुलदैवत खऱ्या अर्थानं पंढरीचा पांडुरंग, अर्थातच आपल्या संत महापुरुषांना ज्या देवाने भरळ घातली असा पंढरीचा पांडुरंग जो करकटेवरती ठेवून याची नयनांनी याची डोळ्यांनी बघावा असं प्रत्येक वारकऱ्याला वाटतो. असा वारकरी भक्तीमध्ये तल्लीन करणारं गीत आपल्या सर्वांसमोर आता सादर होणार आहे. या ठिकाणी मी अनेक बहिणी बघतो की त्या छोट्या छोट्या मुलांना घेऊन आलेल्या आहेत. त्यांना सांभाळणं म्हणजे तारेवरची कसरत असतं. कदाचित त्या अनेक लेखकांना सुद्धा आपल्या पुस्तकांमधनं लेखनबद्ध करत असताना अडचणी येऊ शकतात. एक छोटंसं बाळ होतं, त्याच्या घरी आजोबा आले आणि त्या आजोबांना हे छोटंसं बाळ त्यांच्या जवळ जाऊन विचारतं, म्हणतं आजोबा तुम्ही घरी कधी जाणार आहात? आजोबा म्हणाले बस आता 2 मिनिटांमध्ये निघतोच. 5 मिनिटानंतर हे छोटंसं बाळ पुन्हा आजोबांकडे जातं आणि आजोबांना विचारतं, आजोबा थलो थलो थांगा ना, तुम्ही कधी जाणार आहात? आजोबा म्हणाले बस आता सुपारी खातो आणि निघतोच. 10 मिनिटांनी पुन्हा ते मुलगा वैतागून आजोबांकडे जातात. म्हणले आजोबा थलो थलो थांगा, तुम्ही जाता का नाही तरी? तर ते ग्रामीण आपल्या आजोबा वाशिमचेच होते म्हणून त्यांनी त्या छोट्याशा बाळाला जवळ घेतलं, त्याच्या गळाचा मुका घेतला आणि विचारलं, म्हणले पिल्या तू 2-3 मला विचारलं रे, घरी कधी जाता, घरी कधी जाता, थलो थलो थांग बरं, तू पाहून मला विचारून राहिला, खलं खलं सांगू मग तुम्ही नक्की जासाल? म्हणलं हो. माझी आई अशी म्हणली का हे मथाला गेलं की आपण आईस्क्रीम खाऊ. या मुलांना तुम्ही लाडक्या बहिणी सांभाळता, तुमचं कौतुक आहे. आपल्या सर्वांसमोर सादर होत आहे महाराष्ट्राची लोकपरंपरा, अर्थातच गीत वारकरी गीत सादर करते आहेत सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी.
पंढरीच्या वारीला नेण्याचं काम या सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी केलेलं आहे. आणि या सांस्कृतिक वारीनंतर, पंढरीच्या वारीनंतर आपल्या सर्वांसमोर खऱ्या अर्थानं या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून विचारांची शिदोरी ची देवाणघेवाण आपण सर्वजण साहित्यिक रसिक सगळेजण करीत आहोत. परंतु या सोबतच आता आपल्या सर्वांसमोर सोडली जाणार आहे ती म्हणजे शब्द शिदोरी. साहित्यकांचं आणि लोककलावंतांचं महत्त्व विषय करणारी ही शब्द शिदोरी. यामध्ये तुम्हाला वासुदेव आला असं म्हणत आपल्या सर्वांना सकाळी झोपेमधून जागा करणारा वासुदेव असेल
मत आता सगळीकडे जी भारी आहे, अर्थातच जी भारतीय नारी आहे तिचं वेगळेपण सिद्ध करणारं अर्थातच बाईपण भारी देवा हा जो मध्यंतरी चित्रपट आला होता ते सुद्धा आपल्या सर्वांसमोर सादर करत आहेत. नृत्य आणि दोन्ही सुद्धा नाटक यांच्या स्वरूपामध्ये जिल्हा परिषद शाळा मोहोजा रोड या ठिकाणचे चिमुकले. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी या कलामंचावर येऊन आपली कला या ठिकाणी आपल्या सर्वांसमोर शब्दशिदोरी सादर करावी. जिल्हा परिषद शाळा मोहोजा रोड वाशिम. खऱ्या अर्थानं कोणत्याही देशाचं भविष्य हे ज्यांच्यावर अवलंबून असतं ते म्हणजे त्या देशामधील बालगोपाल. त्या बालगोपालांबद्दल वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज खूप छान लिहितात. ते लिहितात, या कोवळ्या कळ्या माझी लपले ज्ञानेश्वर रवींद्र शिवाजी, विकसता प्रगटतील समाजी शेकडो महापुरुष, आजचे शान शान बाल, उद्याचे तरुण कार्यकर्ते होतील, देशाचा पांग फेडतील उत्तम उत्तम गुणांनी. आणि खऱ्या अर्थाने या विद्यार्थ्यांवरती सुद्धा त्याच संस्कारांची रुजवणूक व्हावी म्हणून हा सांस्कृतिक कलामंच या वत्सकुर्म जिल्हा मराठी साहित्य संमेलन 2025च्या या 4थ्या सत्रामध्ये आपल्या सर्वांसमोर परंतु मला असं वाटतं की आपल्या राज्याची संस्कृती, आपल्या देशाचं सांस्कृतिक धरोहर जर या विद्यार्थ्यांमध्ये रुजवायचं असेल तर आपल्याला अशा पद्धतीच्या सांस्कृतिक कार्यक्रमांमधनं विद्यार्थी वत्सकुर्मीच्या पावन भूमीवर आज शब्दाचे दीप प्रज्वलित होत आहे. ज्या भूमीला शेतकऱ्याच्या घामाने प्रेरणा मिळाली, जिचे आकाश सैनिकाच्या शौर्याने सुरक्षित झाले आणि जिचा प्रत्येक श्वास कष्ट करणाऱ्याच्या मेहनतीने सजीव झाला, त्या समाजाच्या आत्म्याला आज साहित्याचा सन्मान लाभत आहे. शेतकरी बी पेरतो, पीक उगवतो आणि पोट भरतो. स्वतःसोबत तो जगाचाही पोशिंदा आहे. सैनिक सीमारेषेवर उभा
बंजारा संस्कृतीचं सशक्त दर्शन आपल्या कथातून दर्शवणारे अस्वस्थ तांडाचे लेखक डॉक्टर विजय जाधव सर. आम्ही वंशसूर्याचे या कविता संग्रहाच्या कवयित्री मधुर आणि बनसोड या ग्रामीण स्त्रियांच्या वेदना व्यक्त करणाऱ्या सांस्कृतिक ज्ञानातून सामाजिक वास्तुत्व मांडणाऱ्या कवयित्री उज्ज्वला मोरे
असं का बघू आहो येते मला लाल. पुढं पुढं काय मुलांना केला श्रींगार आज. हा पुढं दिसली जणू अप्सरा मी आज. काही न खरे वाली हॅलो हॅलो. हा हे मुलं खरं पकड. बस 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 बस. हे मुलं खरंच खूप भारी असतात, भन्नाट असतात. तो कुठे गेला शोल्डरमध्ये संयोजकांची माफी मागतो. ही मुलं खरंच खूप छान असतात, खूपच गोंडस असतात. याला माहिती आहे बरं, याला माहिती आहे. जेवला का? वाशिमचा आहे का? आई बाबा आले का कार्यक्रमाला? तब्येत चांगली आहे? आईनं बाबाला मारणं बंद केलं? आता त्याला अडचण झाली हो म्हणली तर आई मारते, नाही म्हणलं तर बाबा मारते. मुलं खरंच खूप गोंडस असतात, निरागस असतात. आणि या चिमुकल्यांवरती संस्कार करणाऱ्या शिक्षकांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी एकदा विचारपीठावरती यावं, या कला मंचावरती यावं. कारण की त्यांच्यासाठी सुद्धा खूप बक्षिसांची मेजवानी या ठिकाणी आलेली आहे. उज्ज्वला मोरे मॅम, देवाजे मॅम यांच्याकडनं तब्बल 1,500 रुपयांचं पारितोषिक या मुलांना आलेलं आहे. त्यांचं जोरदार पायावरचं स्वागत झालं पाहिजे. राजस्थान आर्य महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर विजय पांडे सर, उपप्राचार्य डॉक्टर जवर सर, त्याबरोबरच सन्माननीय प्राचार्य विजयजी पांडे सर, उपप्राचार्य डॉक्टर वंजारी सर आणि प्राध्यापक डॉक्टर विजय जाधव सर यांच्याकडून 2,000 रुपयांचं पारितोषिक या मुलांना या ठिकाणी आलेलं आहे. मी या विद्यार्थ्यांचे सन्माननीय शिक्षक वृंद विजय देशमुख सर, रेखा वाघ मॅम, भाग्यश्री देशमुख मॅम, संदीप मोसळे सर, त्यानंतर सुनीता गवार मॅम यांना विनंती करतो की त्यांनी विद्यापीठामध्ये येऊन या मुलांचं कौतुक करावं आणि बक्षीस घेऊन जावं. मुलांना खूप छान आणि मोमेंटो आणि पुस्तक घेऊन या ठिकाणी हे शिक्षक आहेत ज्यांच्या मार्गदर्शनामध्ये अतिशय सुंदर असं हे लष्कर झालं. प्रतीक्षा कानेट मॅम यांना मी विनंती करतो की त्यांनी विचारमंचावरती यावं आणि या चिमुकल्यांचा सत्कार करावा. प्रतीक्षा कानेट मॅम यांना विनंती करतो की सर्व सन्माननीय शिक्षक मुख्याध्यापक विजय देशमुख सर, त्याबरोबरच शिक्षिका सन्माननीय आमच्या रेखाताई, भाग्यश्रीताई, संदीप सर आणि सुनीता मॅम यांचा या ठिकाणी सत्कार करावा. राणा देशमुख माजी मुख्याध्यापक यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक या मुलांना या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. त्यांचेही मनापासून खूप खूप आभार. आणि यानंतर आपल्या सर्वांसमोर सादर होणार आहे एक असा नृत्याविष्कार की ज्याने संपूर्ण महाराष्ट्रभर सध्या आग लावलेली आहे. असं 192 कॉलेजेसमधून ज्या नृत्याविष्कारानं पहिला क्रमांक पटकवलेला आहे, ज्या नृत्याविष्काराने राज्यस्तरावरती क्रमांक पटकवलेला आहे आणि ज्या नृत्याविष्काराचं सिलेक्शन हे आता आपल्या राष्ट्रीय पातळीवरती झालेलं आहे. खऱ्या अर्थानं आपल्या वाशिम जिल्ह्याचं वैभव असलेले हे विद्यार्थी आणि त्यांच्या माध्यमातून अतिशय सुंदर असा नृत्याविष्कार ज्यांच्या आपल्या समोर आता सादर होणार आहे, असे सर्व राजस्थान आर्य महाविद्यालयाचे हे विद्यार्थी. हे गीत पाहत असताना आपल्या सर्वांना खऱ्या अर्थानं सगळेजण या ठिकाणी बसलेले आहेत, तर तुम्हाला प्रचंड वेगळा अनुभव या ठिकाणी येणार आहे. अतिशय सुंदर असा हा नृत्याविष्कार आता आपण बघणार आहोत. या ठिकाणी राजस्थान आर्य महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य आदरणीय जवर सर, उपप्राचार्य सन्माननीय वंजारी सर, त्याचबरोबर सांस्कृतिक समन्वयक लेखक आणि आमचे मार्गदर्शक सन्माननीय डॉक्टर विजय जाधव सर यांच्या अथक प्रयत्नातून मार्गदर्शनामध्ये या विद्यार्थ्यांनी सुंदर असा हा नृत्यविष्कार आपल्या सर्वांसमोर सादर करणार आहे. एक कवी, एक लेखक असा म्हणतो
की मला तुमच्या देशामधील युवकांच्या मुखावर असलेलं गीत ऐकवा, मी तुम्हाला तुमच्या देशाचं भविष्य सांगतो. खऱ्या अर्थानं तरुणांमध्ये ही सांस्कृतिक मूल्य रुजवत असताना अशा प्रकारच्या विविध साहित्य संमेलनांच्या माध्यमातून, युवा महोत्सवांच्या माध्यमातून अशा प्रकारची मूल्य जर रुजत असतील तर निश्चितच येणारा भारताचा काळ हा सुवर्णकाळ असणार आहे. एकदा आपण सर्वजण जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या विद्यार्थ्यांच्या ऊर्जेला द्विगुणित करूया. एकदा सगळेजण थंडी नाहीये याचं एकदा दर्शन करून देऊया. इतक्या जोराने एकदा टाळ्या वाजवा बघू. हेलो 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 हेलो
तो ना सायकल पंक्चर करते नो कोणी तो तर विमान बी पंक्चर करते नो. अतिशय सुंदर असं सादरीकरण विद्यार्थ्यांनी केलेलं आहे. या विद्यार्थ्यांना सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती करेल की आपण कृपया समोर यावं आणि राजस्थान आर्य महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर जवर सर, त्याचबरोबर उपप्राचार्य सन्माननीय श्री वंजारी सर, त्याचबरोबर सांस्कृतिक समन्वयक डॉक्टर विजय जाधव सर यांना विनंती करेल की आपण विचारमंचावरती यावं. सर्व विद्यार्थ्यांना विनंती करेल की आपण या ठिकाणी समोर यायचं आहे. या सर्वांचा सत्कार आपल्या SMC शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय सचिव आदरणीय पुरुषोत्तम भाऊ शर्मा यांच्या हस्ते या ठिकाणी होणार आहे. सन्मान चिन्ह या साहित्य संमेलनाची स्मरणिका आणि पुष्पगुच्छ देऊन सर्व सन्माननीय प्राध्यापक वृंद, मार्गदर्शक वृंद आणि विद्यार्थ्यांचे या ठिकाणी आपण अभिनंदन कौतुक करणार आहोत. मी सन्माननीय विजय पांडे सर आणि सन्माननीय उबगडे मॅम यांना विनंती करेल की आपण कृपया विचारपीठावरती यावं. सन्माननीय उबगडे मॅम आणि सन्माननीय प्राचार्य डॉक्टर विजय पांडे सर यांनाही विनंती करेल की आपण कृपया विचारमंचा. विजय जाधव सर त्याबरोबरच सर्व विद्यार्थी ज्यांनी अतिशय सुंदर बहारदार असं नृत्य या ठिकाणी सादर केलेलं आहे त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. आणि हा सन्मान झाल्यानंतर लगेचच ज्यांनी पूर्वी अतिशय सुंदर असं सादरीकरण केलेलं आहे ते म्हणजे सावित्रीबाई फुले महाविद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांना माझी विनंती असेल की कृपया आपण या ठिकाणी, आपण जर या ठिकाणी असाल तर विचारमंचावरती यावं. त्यासोबतच SMC इंग्लिश स्कूलचे सर्व चिमुकल्या विद्यार्थिनी की ज्यांनी गणेश वंदना सादर केली होती त्याही जर या ठिकाणी असतील तर त्यांनी सुद्धा या ठिकाणी यायचं आहे. मी सन्माननीय शर्मा सिंग यांना विनंती करतो की सावित्रीबाई फुले महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर विजय पांडे सर यांचा या ठिकाणी सत्कार करावा. आणि वारकरी समोर तुमच्यामध्ये ज्या विद्यार्थिनी होत्या त्यांनाही विनंती करेल तर आपण असाल तर तुमच्या विचारपीठावरती या ठिकाणी यायचं आहे. आणि सन्माननीय उबगडे मॅम यांचाही या ठिकाणी सन्माननीय शर्मा सर या ठिकाणी सन्मान करत आहेत. आपण SMCच्या या धावा पळा पळा बघतो छान या. त्याचबरोबर सावित्रीबाई फुले महाविद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांना देखील विनंती आहे की आपण कुठल्या विचारपीठावरती यावं. चला चला लवकर चला. यानंतर लगेचच सुंदर असं कवी संमेलन आपल्या सर्वांसमोर सादर होणार आहे. आपल्या वत्सगुरु नगरीमधील अत्यंत ख्यातनाम कविवर्य आपल्या सर्वांसमोर कवितांचं सादरीकरण या ठिकाणी करणार आहेत. सादरीकरण आपल्या सर्वांसमोर करणार आहेत. तरी वत्सगुरु नगरीमधील सर्व सुजाण संवेदनशील श्रोत्यांना माझी नम्र विनंती राहील की सर्वांनी या कवी संमेलनाचा नक्की लाभ घ्यावा, आनंद घ्यावा. यानंतर सन्माननीय पांडे सर यांचा सत्कार या ठिकाणी आदरणीय शर्मा सर करतील अशी त्यांना विनंती करतो. आणि यानंतरचं जे आपलं राहिलेलं तिसरा सत्र आहे अर्थातच कवी संमेलन याची सूत्र मी आता देतोय. वाशिम जिल्ह्याचं आपले रत्न ज्यांच्या वाणीतून आपल्याला अनेक दर्जेदार आणि अर्थपूर्ण कवितांचं नेहमी श्रवण त्यांच्या माध्यमातून होतं असे डॉक्टर विजय काळेदादा आणि चापेश्वर गांगवे सर यांना विनंती करतो की त्यांनी आता कवी संमेलनास सुरुवात करावी. आदरणीय पुरुषोत्तम शर्मा साहेब सन्माननीय महेश देवळे सरांचा सन्मान या ठिकाणी करतील. यानंतर या सत्राचे आभार मानण्यासाठी सन्माननीय आसावरी कुलकर्णी यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतो. आसावरी कुलकर्णी.
थोडासा विचार करून आम्ही सत्राची अदलाबदल केली. कवी मित्राची पुन्हा एकदा क्षमस्व यांना विनंती करतो आपण मंचावर यावं. कवी मोहन शिरसाट सर सोबत या संमेलनात सहभागी आदरणीय अनिल कांबळे साहेब, विष्णू जोशी, फारुख जमन सर, उज्ज्वला मोरे देवाचे मॅडम, प्राध्यापक भाऊराव तनपुरे सर, सन्माननीय गोविंद सतरकर, गजानन भुसे, गजानन कदम, गजानन शिले, वैभव भिवरकर, दयाल कांबळे, देवेंद्र जोशी, मनीषा रेटे, दादाराव अवचा, दीपक ढोले, सुरेश खरावत, सुरेश शिरमुले, हेमंत सावळे, विना देशपांडे, पल्लवी आकेवार, हर्षवर्धन पवार, डॉक्टर वैभव देशमुख, अनिकेत देशमुख, भारत लादेसर, डॉक्टर जगदीश बोरा, अरविंदजी उचित, प्राध्यापक मधुकर बनसोड, प्राध्यापक प्रल्हाद डाले, प्रल्हादजी पौळकर, भक्तिदास सुर्वे, सोबतच ज्योती देशमुख, चारू झरे आणि हेमंत विसपुते या सर्वांना विनंती करतो कृपया मंचावर स्थानापन्न व्हावं. पदासाठी सुरुवात करावी. तदनंतर उज्ज्वला देबाजे मॅडम, उज्ज्वला मोरे देबाजे, विष्णू जोशी काही कारणास्तव या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत करतो. यानंतर प्राध्यापक भाऊराव तनपुरे सर, प्राध्यापक भाऊराव तनपुरे सर देबाजे, प्राध्यापक तनपुरे सरांचा सन्मान या ठिकाणी होतो आहे. तदनंतर गोविंद सतरकर साहेब, तदनंतर गजाननजी भुसे, यानंतर गजानन कदम, गजानन कदम यानंतर यांचा सन्मान होतो आहे. यानंतर गजानन शिले, 3 गजानन या मंचावर आहेत आणि आयोजक गजानन वाघ यांनी या 3 गजाननांना संधी दिलेली आहे. गजानन शिले, तदनंतर दयाल कांबळे, दयाल कांबळे यांना विनंती करतो आपण आपला सन्मान या ठिकाणी घ्यावा. देवेंद्रजी जोशी यांचा सन्मान, विखे मॅडम, मनीषा विखे, दादाराव, यानंतर दीपक ढोले यांचा सन्मान या ठिकाणी करावा. तदनंतर सुरेश खरावत साहेबांना विनंती करतो आपण आपला सन्मान स्वीकारावा. त्या सुरेश येरमुले असतील त्यांनी मंचावर यावं आणि आपला सन्मान स्वीकारावा. सुरेश येरमुले, तदनंतर विना देशपांडे, अनिकेत देशमुख त्यांना विनंती करतो आपण सन्मानासाठी यावं. भारत लादे सरांचा सन्मान या ठिकाणी होणार आहे. भारत लादे, गृहवर्य भारत लादे सरांचा सन्मान या ठिकाणी होतो आहे. डॉक्टर जगदीश बोरा साहेब यांचा सन्मान या ठिकाणी होईल.
तदनंतर अरविंद उचित यांना सन्मानित करण्यात येईल. डॉक्टर जगदीश बोरा साहेबांचा सन्मान या ठिकाणी होतो आहे. अरविंद उचित यांचा सन्मान यानंतर होणार आहे. यांचा सन्मान होईल आणि त्यानंतर प्रल्हाद ताले, प्रल्हाद पोळकर आणि त्यानंतर भक्तिदास सुरू होईल. बनसोड सरानंतर भक्तिदास सुर्वे यांचा सन्मान या ठिकाणी. आणि आमचे बंधू निवेदक अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी DHO विजय काळे साहेब यांचा सन्मान या ठिकाणी होतो आहे. कृपया आपल्या टाळ्यांची रसद या मंचापर्यंत यावी, जेणेकरून या थंडीच्या मोसमातही आपण जिवंत असल्याचा पुरावा स्वागत करतो. काय झालं, सकाळीच उद्घाटन झालं, भाषणे झाली, चर्चासत्र झाले, कथा झाली. उद्घाटन झाले, चर्चासत्र झाली, भाषणं झाली, कथा झाली. आता उरली फक्त एक ती कविता. पण जिथं कविता असते तिथं एकटा असं काहीच नसते, कारण जिथं कविता असते तिथं सगळं काही असते. वागसर, कित्येकदा बस हाऊसफुल झाली, कित्येकदा ट्रेन मिस झाली, कित्येकदा बस हाऊसफुल झाली, कित्येकदा ट्रेन मिस झाली, आणि कित्येकदा मी फक्त कवितेच्या एका ओळीचं बोर्ड पकडून घरी परतलो. कित्येकदा मी कवितेच्या एका ओळीचं बोर्ड पकडून घरी फिरतलो. कारण कविता ही साधी सुधी गोष्ट नसते. उतरतो, दाटून येतो लेखणीचा गळा, हळहळते वेदनेची शाई. दाटून येतो लेखणीचा गळा, हळहळते वेदनेची शाई. उतरतो दाह वंचिताचा कागदाच्या देहावर. कविता याहून वेगळी नाही. लेखणीतून उतरत जाते मी आठवलेले रक्त. कागदाच्या शोभेसाठी मी शब्द सजवत नाही. कागदाच्या शोभेसाठी मी शब्द सजवत नाही. आणि एका ओळीसाठी रात्र झुलवते कविता. एका ओळीसाठी रात्र झुलवते कविता. पोटातली भूक आणि पाठीवरचा वार देखील भुलवते कविता. पोटातली भूक आणि पाठीवरचा वार देखील भुलवते कविता. अशाच कविता आपल्याला ऐकायच्या आहेत. आणि म्हणूनच आजच्या या कवी संमेलनाच्या सुरुवातीलाच मी पाचारण करतो डॉक्टर श्री देवेंद्र जोशी सरांना, जे यवतमाळवरून आले. श्री देवेंद्रजी जोशी. पूर्वी आपण एक आपल्या वाशिमचा दमदार युवा आणि नव्या श्वास घेणारा, आपल्या वाशिमच्या आरसा, वाशिमच्या मातीतलं सोनं असलेलं डॉक्टर विजय दामोदर काळे यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन द्याव्या. याचं कारण असं की वाशिमच्या मातीतला कवी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा येथे वाशिमचं प्रतिनिधित्व करणार आहे आणि भारतभरासाठी प्रतिनिधित्व करणार आहे. आम्ही आपल्या वाशिमकरांच्या वतीने, वाशिम जिल्ह्याच्या वतीने, त्या सगळ्या मातीतल्या सगळ्या प्रतिभावंतांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो. आणि यावेळेला अखिल भारतीय गाजवा आणि वन्स मोर मिळवा हे शुभेच्छा. धन्यवाद. यानंतर मोहन क्षेत्रातील डॉक्टर विजय काळे साहेब यांचा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा या ठिकाणी निमंत्रित कवी म्हणून निवड झाल्याबद्दल सत्कार करतील. आणि नमस्कार, मी देवेंद्र जोशी. त्याला फायनली कवी संमेलन होऊन राहिलं. नाहीतर मला वाटलं की म्हटलं आता कॅन्सल, मी तरी म्हटलं होतं ना, म्हटलं कॅन्सल करून टाका. कारण त्याचं सांस्कृतिक कार्यक्रमानंतर जो जोर असतो ना, जोश असतो प्रेक्षकांचा, तो उतरलेला राहतो. पण तरी ठीक आहे, आता मी समजेल की सगळे आपले गर्दीच आहे. तर एक लाईट अशी कविता घेतो. मी वृत्तबद्ध कविता लिहित असतो, एक जीवकविता वृत्तातली कविता. आता आजकाल मगाशी पण खूप चर्चा झाली त्याच्यावर की कसं मोबाईलने आपलं जग व्यापलेलं आहे. त्याच्यावरच एक कविता. मोबाईलने आपलं म्हणण्यापेक्षा महिलांचं जग जास्त व्यापलेलं आहे. तर एक थोडं कॉमेडी कविता. किती कामे करू राडी, आताशा जीव हा थकला. मला म्हणतोय किती कामे करू राडी, आताशा जीव हा थकला. तुझ्या त्या लाडक्या यंत्रास आता तू ठेव बाजूला.
किती चॅटिंग करते पण थकत नाही जराही तू. अगं ये बैस ना येथे जरासा वेळ दे मजला. आवडलं तर काय होऊ द्या मुलांना. सकाळी मी चहा करतो नि तू मेसेज सर्वांना. पिलू रडले बिचारे तर मला म्हणते अहो घ्या ना. आता वाटे उगा शिकलो स्वयंपाकास करणे मी. इथे मी लाटतो पोळ्या नि तू करते सरील नाना. सडा रांगोळी अन पूजा किती कामे मला आता. इथे मी झाडतो बैठक नि तू तर झाडते बाता. बिझी असतेस रात्रंदिवस मोबाईल मध्ये तू. दुपारी काढते झोपा नि मी कार्यालयीत असता. शेवटचं कळवाय. सदा ऍक्टिव्ह असते तू सखे सोशल मीडियावर. सदा ऍक्टिव्ह असते तू सखे सोशल मीडियावर. जरासे ध्यान दे आता प्रिये आपल्या कुटुंबावर. जरासे ध्यान दे आता प्रिये आपल्या कुटुंबावर. असे हे विश्व आभासी इथे फसवे किती मुखडे. असे हे विश्व आभासी इथे फसवे किती मुखडे. नाही कोणीच कामाला इथे ग वेळ आल्यावर. नाही कोणीच कामाला इथे ग वेळ आल्यावर. किती कामे करू राणी हताशा जीव हातकला तुझ्या त्या लाडक्या यंत्रास. आता तू ठेव बाजूला. धन्यवाद. आजूबाजूला उभ्या असलेल्या सर्व रसिकांना विनंती करतो कृपया सभामंडपात बसून आपण या सत्राचा आस्वाद घ्यावा. पुण्याची विनंती आहे. देवेंद्र जोशी यवतमाळ यांनी या कवी संमेलनाची अतिशय दमदार सुरुवात केली. इंटरनेट मोबाईल अशा युगात आपल्याला फिरून आणलं. त्यांच्या कवितेतून खूप साऱ्या अपेक्षा होत्या. त्या अपेक्षा आपल्यापर्यंत पोहोचल्या की इंटरनेटवर जिल्ह्याचं नाव ज्यांनी विविध राज्यापर्यंत पोहोचवलं असे या जिल्ह्यातून कविता लिहिणारे आमचे मार्गदर्शक आदरणीय अनिल कांबळे झोपडी नंबर 12 पार्टी टेकमोड तालुका जिल्हा वाशिम आदरणीय अनिल दादा कांबळे. मकान कच्चा था कल मेरा मकान कच्चा था लेकिन ईमान सच्चा था. कल मेरा मकान कच्चा था लेकिन ईमान पक्का था. आज मकान पक्का है. आज मकान पक्का है लेकिन ईमान कच्चा है. मैं खुद को बेच सकता हूँ. मैं खुद को बेच सकता हूँ लेकिन ईमान नहीं बेचूंगा. लेकिन ईमान नहीं बेचूंगा. कवितेचं शीर्षक आहे भाकरीचे बदलत जाणारे संदर्भ. पोटात भाकर नसली की रात्रभर मला झोप येत नाही. पोटात भाकर नसली की रात्रभर मला झोप येत नाही. मग मी आल्यावर ते कविलू मोजू लागतो. पोटात भाकर नसली की रात्रभर मला झोप येत नाही. मग मी आल्यावर ते कविलू मोजू लागतो. भाकरीसाठी संघर्षरत असलेल्या प्रत्येक माणसाचे चेहरे वाचतो. मारतोय फेरफटका शहरातील फुटपाथवरून आणि स्वतःला उसवत बसतो रात्रभर. भाकर 3 अक्षरात व्यापून बसली जगाला. आता भाकरीचे संदर्भ बदलत चालले. ब्रेड
मायनं बांधून दिलेल्या पर्वाती, भाकर मायनं बांधून दिलेल्या पर्वाती, झोपडीच्या फुटत्या ताटाती आणि रस्त्यावरील भिकाऱ्याच्या होळीची. आता भाकरीचे संदर्भ बदलत चालले. आता भाकरीसाठी राजा दयाळू झाला. आता भाकरीसाठी राजा दयाळू झाला आणि मुठभर बुगऱ्याची खिरापत वाटत सुटलंय दारोदार. आता राजा भाकरीसाठी दयाळू झाला आणि मुठभर बुगऱ्याची खिरापत वाटत सुटलाय दारोदार. तरी देखील भाकरीचा आकार केवढा, तरी देखील भाकरीचा आकार केवढा. भाकरीचा आकार आभाळा एवढा, भाकरीचा आकार आभाळा एवढा, भाकरीचा आकार आभाळा एवढा. जय हिंद, जय भारत, जय हिंद. भाकरीचा आकार केवढा, भाकरीचा आकार आभाळा एवढा. भाकरीला धर्म नसतो, वेदनेला जात नसते. भाकरीला धर्म नसतो, वेदनेला जात नसते. जात धर्माची बिमारी माणसाच्या आत असते. जात धर्माची बिमारी माणसाच्या आत असते. किंवा भाकर ही काही साधी गोष्ट नाहीये. वाघालाही कुत्रा किंवा मांजर करते. वाघालाही कुत्रा किंवा मांजर करते. असे अनोखे चमत्कार ही भाकर करते. असे अनोखे चमत्कार ही भाकर करते. पण या इंटरनेटच्या जमान्यात अजूनही माझ्या कष्टकऱ्यांच्या भाकरीचा मेळ लागलेला नाही. तू स्वप्नांना बळ दे, मी संसाराला ठिगळ लावतो. तू स्वप्नांना बळ दे, मी संसाराला ठिगळ लावतो. जमलंच तर संध्याकाळच्या भाकरीचा मेळ लावतो. जमलंच तर संध्याकाळच्या भाकरीचा मेळ लावतो. अशी आजूबाजूला परिस्थिती आहे. हाच सामाजिक वास्तवाचा धागा पकडून मी आमंत्रित करतो. सरत नाही हंगाम एक कलरी हा दुसरा संघ सुद्धा ज्यांचा आहे. महाराष्ट्रभरची चर्चा आहे असे आपल्या वाशिमचे कवी आदरणीय गजानन सुशे. कवितेचं शीर्षक आहे दारोमदार. अर्ध्यावर शिक्षण थांबवलेल्या मुली. अर्ध्यावर शिक्षण थांबवलेल्या मुली पावसाने भिजल्यामुळे रानातल्या रानात थपक बसल्या, नंतर निश्चित निघल्या असं कधी पाहायला मिळालं. त्या शिवलिंगाशी हे घालतात, त्या शिवलिंगाशी हे घालतात. तशा ओल्या पडद्यानेच ईशाच्या पाठीवर बसतात रानात पिकाच्या पाट्याने. ज्यावर उदरभरणाची दारोमदार, ज्यावर उदरभरणाची दारोमदार, त्या शेतकाम हिकमतीला साजेशा उपसतात गवताच्या. ज्यावर उदरभरणाची दारोमदार, त्या शेतकाम हिकमतीला साजेशा उपसतात गवताच्या थुंबी. ज्वार धांड्याच्या आळ्यासारखं उन्हाळ्याच्या घरी लावतात. साधक बाधक बकरी, साधक बाधक बकरी कुठला विखारी विसुकाटा कधी कुण्या बाजूकडून समोर येईल सांगता येईल. तेव्हा त्या सामूहिकरित्या पोया म्हणतात. साखरेसारख्या गोड गळ्यात अभंग भवताल भक्तिमय होतात. हुडकीने भरलेले त्यांचे देह, हुडकीने भरलेले त्यांचे देह सरी मागून सरी पडणाऱ्या पावसाने अधिकाधिक मुलीची होतात. अधिक थरथरताना दिसतात रानातील करोडपेक्षा. घातकी विजांचा लखलखाट अधिकाधिक वाढत जातो. घातकी विजांचा लखलखाट अधिक वाढत जातो. तेव्हा अर्धा रोज बुडतो की काय म्हणून क्षणोक्षणी हळतात. अर्ध्यावर शिक्षण थांबवलेल्या मुली, अर्ध्यावर शिक्षण थांबवलेल्या मुली. धन्यवाद. मुलींची अवस्था अतिशय बिकट असते आणि आपल्या कवितेतून ती गजानन पुसे यांनी मांडली. गजानन पुसेच्या कवितेने मला प्रशंत असणाऱ्या सगळ्यांच्या ओळी आठवल्या की मुलगा म्हणाला आई दिव्याची वाट मोठी कर मला अभ्यास करायचा आहे. मुलगा म्हणाला आई दिव्याची वाट मोठी कर मला अभ्यास करायचा आहे. वडील म्हणाले अगं दिव्याची वाट लहान कर मला झोप लागत नाही.
ती बिचारी रात्रभर दिव्याची वाट लहान मोठी करत राहिली. ती बिचारी रात्रभर दिव्याची वाट लहान मोठी करत राहिली. आयुष्यभर दोघांमध्ये वातीसारखी जळत राहिली. आयुष्यभर दोघांमध्ये वातीसारखी जळत राहिली. पुण्याच्या विधानसभेचे आभार व्यक्त करतो. आणि यानंतर बोराळा तालुका मालेगाव जिल्हा वाशिम येथील आमचे मित्र आदरणीय भक्तिदास सुर्वे यांना निमंत्रित करतो एक आपली रचना आमच्या पुढे ठेवावी. भक्तिदास माझ्या कवितेचं शीर्षक आहे बाप. बाप रात्रंदिन काबड कष्टात झिंजला. बाप रात्रंदिन काबड कष्टात झिंजला. पोटभर भाकरीचा तुकडा खाऊन निजला. उपाशी तापाशी अनुमानित पाय बापाच्या कष्टाची कुठं मोजता का दात. संसार तापाचे खूप सोसलं दारिद्र्य. मुकागळा अंबरगानं फोडता मोर पिसारा फुलून हिरवगार संसाराचा फुलवणारा मंगळा. बाप सोपान ताट निर्भीड बाणाचा वाकला नाही कणा. खडकाला मारून थडका गाळतो घाम. या घामाचे झाले निर्जल झरे. या माती पिकवतो सोनं. बापांना शिकवलं नवं जगणं. बाप आधाराचं बोट जगण्याची केली ऊर्जा. औक्षाचं डोंगर चढवायला वय जबर नीट लढायला. भविष्याच्या फासानं चिल्या पिलांना शिकवावं, मोठं व्हावं एवढीच आस. बाप म्हणायचा विहिरीच्या काठावर बसून थांब लागत नाही कधीच तळांचा. विहिरीत उडी घ्यावीच लागतं. तळ आणि गाठ तेव्हाच कळतं हेच गेलं जगण्याचं बळ. बाप म्हणायचा असावं निर्मळ शब्दजल. धन्यवाद. बाप म्हणायचा असावं निर्मळ. आईवरती अनेक कविता आपण ऐकल्या. बापावरती आत्ता येऊ लागलंय. पण माय आणि बाप ही खरं तर संसार रथाची 2 चाकं असतात. तुमचं माझं आयुष्य घडवणारी 2 चाकं असतात. आणि त्या बापाबद्दल काय बोलावं. कारण बाप असतो आयुष्यातली अनमोल अशी ठेव. बाप असतो आयुष्यातली अनमोल अशी ठेव. बापच असतो जगातला पहिला देव. बापच असतो जगातला पहिला देव. आणि अशा बापाचं आयुष्यातलं पहिलं पाऊल त्याचं बोट धरून सगळ्या जत्रा हिंडून आलो त्याच्याच खांद्यावरून. आयुष्यातलं पहिलं पाऊल त्याचं बोट धरून सगळ्या जत्रा हिंडून आलो त्याच्याच खांद्यावरून. हातामध्ये हात कायम आणि पाठीवरती ठार. जगात असा एकच माणूस त्याचं नाव बाप. जगात असा एकच माणूस त्याचं नाव बाप. यानंतर अशीच एक कविता घेऊन मी आमंत्रित करतो कवयित्री आदरणीय